तुम्हाला सांगायला आम्ही किती मज्जा केली आहे. चेटकिणीला तशी पण काय काम कुठे गेली चेटकीण? विचारणार होते की कशी झाली झोप दिवसभर, झोपा काढायला चालेस का इकडे? चेटकीण कुठे आहे तुमची लाडकी? काय माहित कुठे लपली आहे. अशीच गायब व्हायला पाहिजे ती घरात ना एक दिवस. अशीच तसं पण काय करत नाही, त्याच्यामुळे कायच फरक पडणार आहे. कधी आला? मगाशी आलो. असंच बसलाय? कधी आला? मगाशी आलो. केवढा टाइम झाला? 15-20 मिनिटं झाले. 15-20 मिनिट झाले? मी एकटी बसली आहे सकाळपासून. हा का? तिकडे डोकं लागलं म्हणून तुला झोपलो होतो. काय केलं? समुद्र फिरलो आणि बच्चन साहेबांचा बंगला बघून आलो. क्या? अमिताभ बच्चन हां. त्यांचा बंगला बघून आलो. आलो. कसं वाटलं? भारी वाटलं. सगळे कुठे आहे? ते आपल्या हिशोबाने गेलेले आहेत फिरायला. हां. आपल्या हिशोबाने गेलेले आहेत फिरायला सगळे. अच्छा, सगळे अलग अलग गेले. मी पागल झाली. सुबह बसलेले. कॉफी हवी तुम्हाला? कॉफी नको. डोकं झोपव म्हणलं थोडंसं. थोड्या वेळ जिने घेऊन झोपतो जरा थोडं. झोपा. जास्त प्रश्न विचारले तर म्हणा मला झोप आले. This is my look. This is my look. This is my shirt. This is my goggle. कैसा लगता है तुमको? कसं चांगलं दिसलं की नाही? मस्त. कौल बोला कौल. सगळ्यात मला आनंद फक्त एका गोष्टीचा बरं का थोरल्या आनंद फक्त मला एका गोष्टीचा झाला आज. मला काहीच नको, फक्त तेवढा आनंद लय झाला. महत्वाचा समुद्राचा जर होतं म्हणजे काही झालंच असता. समुद्र आपण गेलंच असतं, पण सरांच्या घरी जाऊन आपण तिथं फोटो काढून आलो तेवढंच आपलं. कुठलं सर? आम्ही जेव्हा छान गेलता का तिथं? बाहेर होतो ना आम्ही गाडीतून बाहेर होता? बहीण होता ना तो कुठं तर बाहेर जायले त्या शनिवार मस्तपैकी त्याचं जे गेस्ट हाऊस. आम्हाला शाहरुख खानच्या घरी जायचं होतं आम्हाला. सगळ्यांची लांबणं घरं बघितली. अंबानी, शाहरुख खान, अबो सगळ्यांची अंबानीच्या पुरीचा बंगला बघितला मी. आता का म्हणजे काय अंबानीचा बंगला सगळ्यात बघितला. महत्वाचं म्हणजे मला वानखेडे स्टेडियम बघायचं होता बाहेर. पाहिलं का? आतून पाहिलं. बाहेर फिरून पाहिलं. आता काय ऐकत नाही त्यामध्ये. जन्माची भाकरीचा टॉवेल आहे तो. ओके. आयुष्य दाखव. नाही पप्पी दिलेली नाही मला तिने. एक दिवसाचं प्रेम आहे माझं तिला. काय असं काही एवढं सिरियस घेऊ नका तुम्ही. विषय आरडाई. दृष्ट लागेल बरं का मला. व्यवस्थित ठेवा. गुरलीन बल्ब सारखी चमकते त्याच्या. अरे गुगलीन तर फॉरेनर वाटते माझ्या सोबत. बघ कसा एक दिवसाचं प्रेम पाक कडला चिटकून नग म्हटलं तरी पुढेच. विजय, एक दिवसाचंच प्रेम फक्त.
मग कशाला आयुष्यभर तुला ठेवून काय करू? तुझा प्रेम नकली आहे माझ्यावर. पण आपलं ठरलं एकच दिवसाचं करायचं होतं प्रेम. आपलं काय गावभर दाखवायला नव्हतं करायचं. आईला Guys, हे म्हणतो ना, भावांनो आणि बहिणींनो, हे मला बोलतो ना की मी हिची गर्लफ्रेंड आहे, तर तू आता मला propose कर सगळ्यांसमोर. आजच्या ये इकडे करतो. कसा पाहिजे तुला? खाली बसून पाहिजे का उभा राहून पाहिजे सांग मला. तुला जसा करायचा त्या फुल माझं बघ तुझं फुल पहिल्या दिवशी दिले तुला अजून सुकत राहिलंय बघ इथं आठवण म्हणून. बघ कसा कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. आज तर माझ्यावर फोकस पहिला करणार आहे मला माहिती आहे ती. रोज इज रेड स्काय इज ब्ल्यू ओ माय डार्लिंग आय लव्ह यू. आता कसं वाटतंय शीत गाव गाजतंय. आता कसं वाटतंय शीत गाव गाजतंय. आता कसं वाटतंय? शीत गाव गाजतंय. मुलांच्या रूम मध्ये मुलांसाठी काही गिफ्ट्स ठेवली. ओके, बेसिकली छोट्या छोट्या आठवणी आहेत त्या, आणि त्या अशा आहेत की तुम्ही इकडनं घरी गेल्यानंतर जेव्हा कधी तुम्हाला आमच्या सगळ्यांची आठवण येईल तेव्हा त्या गोष्टीकडे तुम्ही बघितलं की तुम्हाला कुठेतरी समाधान आणि आनंद होईल अशी ती आठवण. आजचा तुमचा टास्क होता जीवाची मुंबई. ओके, आज तुम्ही सगळ्यांनी मजा केली, तुमचं फ्रीडम एन्जॉय केलं, म्हणून माझ्याकडनं तुम्हाला एक स्पेशल गिफ्ट. आज नो नॉमिनेशन. आज नाही काय नॉमिनेशन काय नाही. उद्या आपला एक नवीन दिवस असणार आहे, एक नवीन टास्क असणार आहे, पण आजचा दिवस हा तुम्हा सगळ्यांचा आहे. सो एन्जॉय करा, एन्जॉय द नाईट. गुड नाईट, आय लव्ह यू ऑल, आणि आपण लगेच भेटू. ते टावे आई शपथ. ओहो, काढून घ्या. या जे 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 फोटो त्यांनी हे बाय माझ्या करतो इथे उचल. पुण्यात आमचं आता कसं वाटतंय? काय झालं? वाव, बघू सुंदर आला यार. त्यांच्या पुढे चला बघ कॅडबरी आले. हा मस्त आला यार, कडाक. दिस इज फॉर यू. सॉरी पंकज, दिस इज फॉर यू. कोण? दिस इज जोयाना. या आय डोंट नो. क्रिश, कंटिन्यू. एडिट करून देऊया. सुजी दीदी. या नको आम्हाला असं. आमची व्हिडिओ बाकी अजून. क्या बात है, क्या बात है. Whatever. That's why you sprayed your. या Don't want to only. Irritate झाले. Come on camera. नाही मारा. जाऊ शकतो का आपण त्यांच्या रूम मध्ये? गेल्यात होते बाकीच्या मुली. ते म्हणालेत बेडरूम मध्ये राहा. आता आपल्यावर आहे की आपल्याला काय करायचं. पण इफ दे एंड अप सेइंग की परत या तर मग परत. सोडून गेलं ते सोडून तेव्हापासून बाप म्हणायला लाज वाटते. तसं नाही म्हणत. तुला माहीत नाही भावा, तुमच्या पप्पांनी तुला साथ तर दिली असेल, मला सावली देखील नव्हती रे. त्यानंतर
असं झालं की मी बारका होतो, ज्यावेळी जरा जरा कळायचं त्यावेळी सोडून गेलं बाबांना. त्यावेळी भयानक कर्ज पडलं आमच्या अंगावर. त्यावेळी त्यांनी दुसरं लग्न केलं असतं तरी आम्हाला काय अडचण नव्हती, की असं नाही की ह्याला घरातनं बाहेर काढायचं आणि त्याला ठेवून घ्यायचं. अरे मम्मी एवढी भटकत फिरली भावा, एवढी भटकत फिरली. त्या मम्मीला मी येत्या काळात राणी बनवून ठेवणार आहे. ताज माझा असणार आहे, राज तिचा असणार आहे, हे मात्र 100%. राहू ते सोडा त्याच्या अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे. अचानक मध्ये देवानं एवढं दिवस राबून घेतलं. खरंच रे, खास करून जी टी व्ही खरंच तुमचं लय आभार मानतो मी. मनापासून आभार मानतो की तुम्ही मला इथंपर्यंत आणलात. चल रे देवा. प्रणालीला एक निरोप दे की. जेवायला सॉरी म्हणून सांग मी सांगितलं म्हणून. I like that. Later and all. चला जेवायला. चला. त्यांची म्हणजे आठवण वगैरे आली आई वगैरेची, की आपल्यासाठी आई वगैरे केवढं काही करतो ना, आपण थोडंसं कुठेतरी म्हणजे आपण कमी पडत आहो ह्या गोष्टीची मला जाणीव वगैरे झाली आणि त्याच्यामध्ये म्हणजे थोडंसं इमोशनल वगैरे झालो.